गुड मॉर्निंग स्टुडंट्स. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन बघितली होती. आज आपण त्याच्या पुढचा टॉपिक घेणार आहे, दॅट इज ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशन ही अजून एक नवीन क्वांटिटी आपल्याला शिकायची आहे. इथे तुम्हाला एक लेटेस्ट ट्राय दिसमध्ये ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. टेक अ 1 मीटर लॉंग प्लास्टिक ट्यूब अँड कट इट लेंथ वाईज इन 2 हाफ्स. प्लास्टिक ट्यूब घ्यायची आहे, त्याला कट करायचं आहे लेंथ वाईज या पद्धतीने. ठीक आहे, ही अशी ती प्लास्टिक ट्यूब असेल आणि त्याला कट केलं. त्यानंतर काय करायचं आहे, टेक वन ऑफ द चॅनल शेप पीसेस. हा चॅनल शेप पीस घेतला. प्लेस वन ऑफ इट्स एंड्स ऑन द ग्राउंड अँड होल्ड द अदर ॲट सम हाईट फ्रॉम द ग्राउंड ॲज शोन इन फिगर. हा हे टोक झालं ग्राउंडवरचं. ठीक आहे, हा थोड्या हाईटवरती पकडलेलं दुसरं टोक झालं त्याचं. Take a small ball and release it from the upper end of the channel. Observe the velocity of the ball as it rolls down along the channel. म्हणजे या ठिकाणाहून काय करायचं, आपल्याला एक बॉल घ्यायचा आहे आणि याला आपल्याला रोल करायचं आहे आणि याची वेलोसिटी आपल्याला काय करायची, ऑब्झर्व करायची आहे. इज इट्स वेलोसिटी द सेम ॲट ऑल पॉईंट्स? नो, इट्स वेलोसिटी इज नॉट सेम ॲट ऑल पॉईंट्स. ॲट द बिगिनिंग, when we hold this ball at the beginning, the velocity of the ball is 0. When we release it, its velocity goes on increasing, and as it touches the ground, its velocity again becomes 0. म्हणजे या ठिकाणी काय असणार, सुरुवातीला it is 0. Here it will be maximum, and at the ground level again the velocity becomes 0. Means here we can say that velocity is continuously changing फ्रॉम टॉप टू बॉटम. वरपासून खालती येताना वेलोसिटी ही काय होणार आहे, कंटिन्युअसली बदलत जाणार आहे. आता याच्यावरनं प्रश्न पुढे आपल्याला दिलेला आहे. यू मस्ट हॅव ऑल प्लेड ऑन अ स्लाइड इन अ पार्क. यू नो दॅट व्हाईल स्लाइडिंग डाऊन द वेलोसिटी इज लेस ॲट द टॉप, इट इन्क्रीजेस इन द मिडल अँड बिकम्स 0 टुवर्ड्स द एंड. मीन्स इट इज लेस ॲट द टॉप. आता इथून जर सुरुवात केली असेल तर अगदी आपल्याला 0 असं म्हणता येणार नाही. याला आपण असं म्हणूया का, या ठिकाणी काय इट इज लेस आहे म्हणजे कमी आहे, इथे मॅक्झिमम आहे आणि या ठिकाणी काय आहे, 0 आहे. मीन्स हिअर वी कॅन से दॅट द वेलोसिटी इज चेंजिंग अँड चेंज इन वेलोसिटी इज नोन ॲज ॲक्सिलरेशन. चेंज इन वेलोसिटी with respect to time. Therefore acceleration is equals to change in velocity with respect to time. This quantity is known as acceleration. आणि यालाच काय म्हणतात, ॲक्सिलरेशन असं म्हणतात. ठीक आहे, आता आपण याचं एक्सप्रेशन पाहूया काय आहे ते. सपोज an object is moving with speed, an object is moving in time t seconds. T is the time for the movement. Initial velocity of the object is u. U is its initial velocity. म्हणजे सुरुवातीची वेलोसिटी किती आहे त्या ऑब्जेक्टची, u एवढी आहे. v is its final velocity. म्हणजे जो काही चेंज होणार आहे किंवा ज्या ठिकाणी तो ऑब्जेक्टची वेलोसिटी आपण परत घेणार आहे, 2 मिनिटांनी असेल 3 मिनिटांनी असेल, दॅट इज इट्स फायनल वेलोसिटी. ही फायनल वेलोसिटी म्हणजेच काय, v आहे. देन द ॲक्सिलरेशन a विल बी चेंज इन वेलोसिटी. चेंज इन वेलोसिटी मीन्स velocity changes from u to v. Therefore it is v minus u upon time t. This is the expression for acceleration. हे झालं ॲक्सिलरेशनचं एक्सप्रेशन, की v फायनल वेलोसिटी मायनस u इनिशियल वेलोसिटी डिवायडेड बाय टाइम t. मग आता इथे याचं युनिट काय राहील, हे काय, चेंज इन वेलोसिटी. व्हॉट इज द युनिट ऑफ वेलोसिटी? युनिट ऑफ वेलोसिटी इज मीटर पर सेकंड. व्हॉट इज युनिट ऑफ टाइम? It is again second, and therefore the unit of acceleration is a. त्याचा युनिट राहील मीटर पर, हा सेकंड आणि हा सेकंड मिळून काय होईल, सेकंड स्क्वेअर. आणि therefore unit of acceleration is मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता इथे आपल्याला 2 प्रकारचे ॲक्सिलरेशन दिलेले आहेत. If the velocity of an object changes during a certain time period, then it is said to have accelerated motion. ॲक्सिलरेटेड मोशन. जेव्हा आपण शाळेमध्ये जातो सायकलवर तेव्हा काय होत असतं, आपली मोशन कशी असते, इट इज ॲक्सिलरेटेड मोशन. व्हाय ॲक्सिलरेटेड मोशन? बिकॉज इट इज चेंजिंग कंटिन्युअसली, आयदर इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग. means there is a change in velocity at every time, and therefore that motion is also
ॲक्सेलरेटेड मोशन. अन ऑब्जेक्ट इन मोशन कॅन हॅव 2 टाईप्स ऑफ ॲक्सेलरेशन. 2 प्रकारचे ॲक्सेलरेशन्स असतात. पहिलं कोणचं आहे? इफ द व्हेलोसिटी चेंजेस इन इक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाईम इंटरवल्स. जसं आपण युनिफॉर्म मोशनमध्ये पाहिलं होतं की इक्वल अमाऊंटमध्ये जर मोशन काय असेल, इक्वल हे होत असेल. आता इथे काय राहील? ॲक्सेलरेशनची डेफिनेशन आहे. इथे युनिफॉर्म मोशनची मध्ये काय केलं होतं? कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल. इथे काय राहील? इक्वल चेंज इन व्हेलोसिटी इन इक्वल टाईम इंटरवल्स, देन द ॲक्सेलरेशन इज युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे? युनिफॉर्म ॲक्सेलरेशन असं म्हणायचं आहे की प्रत्येक टाईम इंटरवलमध्ये होणारा बदल हा जर काय असेल, सारखा असेल तर, तेवढ्याच अमाऊंटनी व्हेलोसिटी वाढत वाढत चाललेली असेल तर. आणि समजा ह्याच्या उलट असेल तर इफ द व्हेलोसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाईम इंटरवल्स, द ऑब्जेक्ट इज से टू हॅव नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. म्हणजे जेव्हा काय असेल, हा चेंज इन व्हेलोसिटी हा कसा असेल? नॉन युनिफॉर्म असेल, अनइक्वल असेल, तेव्हा जे ॲक्सेलरेशन असणार आहे त्या ॲक्सेलरेशनला काय म्हणायचं आहे? नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन असं म्हणायचं आहे. अजून 3 प्रकार आपल्याला ॲक्सेलरेशनमध्ये दिलेले आहेत. वन इज पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, अनदर इज निगेटिव्ह ॲक्सेलरेशन अँड थर्ड इज झिरो ॲक्सेलरेशन. आता याचं एक्सप्रेशन मी इथे लिहून ठेवते. a is equals to v minus u upon time t. Now what is positive acceleration? Positive acceleration असं कशाला म्हणायचं आहे? Positive acceleration when the velocity is increasing continuously. Velocity is increasing continuously. An object can have positive or negative acceleration. When the velocity of an object increases, the acceleration is positive. Or we can say that if in this expression v is greater than u, final velocity जर u पेक्षा म्हणजेच इनिशियल वेलोसिटी पेक्षा जास्त असेल, the object must be having positive acceleration. Negative acceleration काय असेल निगेटिव्ह ॲक्सेलरेशन? if the velocity of the object is continuously decreasing, then the acceleration is negative acceleration. या एक्सप्रेशन वरनच काढायचं असेल तर इफ v म्हणजेच फायनल वेलोसिटी इज लेस दॅन इनिशियल वेलोसिटी असं जेव्हा असेल तेव्हा काय असणार आहे? द ॲक्सेलरेशन इज निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. आणि सगळ्यात शेवटचं आहे झिरो ॲक्सेलरेशन. झिरो ॲक्सेलरेशन मीन्स व्हॉट? If there is no change in velocity, the velocity remains as it is, then the acceleration is said to be zero acceleration. Means if in this expression, if v is equals to u, v ची किंमत आणि u ची किंमत जर सारखी असेल तर, म्हणजे जसं इथे v आणि u सारखे आहेत तर इथे वरती काय येणार? झिरो येईल. झिरो अपॉन समथिंग म्हणजे सुद्धा झिरोच. आणि म्हणून मग a ची किंमत किती राहील? त्या केसमध्ये झिरो एवढी राहील. आता पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन निगेटिव्ह ॲक्सेलरेशनचं एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला? जसं की एखादं ऑब्जेक्ट वरून खाली पडत आहे, त्याची मोशन कशी असणार आहे? बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ इट्स व्हेलोसिटी कंटिन्युअसली इन्क्रीजिंग. मीन्स इन दॅट केस ॲट एनी टाईम द फायनल वेलोसिटी v इज ऑलवेज ग्रेटर दॅन इनिशियल वेलोसिटी u, अँड देअरफॉर दॅट ऑब्जेक्ट इज हॅव्हिंग पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. म्हणजे वरून खाली येताना त्या ऑब्जेक्टमध्ये काय असणार आहे? पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन असणार आहे. तेच त्याच्या उलट खालतून वरती जाताना काय होणार आहे? ऑब्जेक्ट कसा जात आहे? अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट वरती जात आहे. म्हणजेच मग काय राहील? त्याची वेलोसिटी कमी 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 होत जाते. म्हणजे या केसमध्ये काय राहील? हियर जी इनिशियल वेलोसिटी असणार आहे u, फायनल वेलोसिटीपेक्षा काय असेल? जास्त असेल. फायनल वेलोसिटी काय राहील? त्याची कमी राहील. एक असा क्षण येईल की फायनल वेलोसिटी झिरो होऊन जाईल. म्हणजेच या ठिकाणी दॅट ऑब्जेक्ट कसं काय असणार आहे? त्याला इट मस्ट बी हॅव्हिंग निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. तुम्ही पहा ना, चढावर जात असाल, तुम्ही वरती जात असाल तर जिथून तुम्ही सुरुवात कराल ती तुमची इनिशियल वेलोसिटी झाली. वरती जाईपर्यंत तुमची वेलोसिटी काय होत जाते? कमी कमी होत जाते. जसं चढत जातो आपण आपली वेलोसिटी कमी कमी होत जाते. म्हणजेच आपण कशामध्ये आहे? आपण निगेटिव्ह ॲक्सेलरेशनमध्ये आहे. तेच उतार असेल, आपण स्लोपमध्ये वरून खालती येतोय तर मग काय होणार आहे? आपली जी इनिशियल वेलोसिटी असेल त्याच्यापेक्षा आपली वेलोसिटी ही वाढत वाढत जाणार. म्हणजेच आपल्याला काय असणार आहे? पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन असणार आहे. आणि जर वेलोसिटीमध्ये काही बदलच होत नसेल, फॅन
एका कंटिन्युअस स्पीडमध्ये फिरत आहे, त्याची वेलोसिटी चेंज होते आहे का? नाही. इनिशियल वेलोसिटी, फायनल वेलोसिटी आत्ता या मिनिटाला घेतली, अजून एका मिनिटाने घेतली, काय राहील? सेमच राहील. म्हणजेच इट इज हॅव्हिंग झिरो ॲक्सेलरेशन. ठीक आहे. याच्यानंतरचा पुढचा टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया.